जेव्हा तुमचं इंस्टाग्राम अकाउंट फुल्ली मॉनिटाईज होईल तेव्हा तुम्हाला काही ऑप्शन ग्रीन टिक झालेले दिसतील, जसे की ब्रँडेड कंटेंट, सबस्क्रिप्शन, क्रिएटर मार्केट प्लेस आणि गिफ्ट. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल डिजिटल वुमन स्नेहा. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा इंस्टाग्राम फुल्ली मॉनिटाईज होतं तेव्हा तुम्हाला त्या मॉनिटायझेशन नंतर काय काय मिळतं, काय जे इंस्टाग्राम आहे ते तुम्हाला यूट्यूबसारखंच पैसा देते का मॉनिटायझेशन नंतर, हे पण आपण जाणून घेऊया. आणि मॉनिटायझेशन नंतर तुम्हाला काय काय इथून फॅसिलिटीज मिळतात ते पण आपण जाणून घेऊया. तर जसं की तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं, तुम्हाला काही ऑप्शन्स इथे दिसत आहे ते ग्रीन टिक होतात म्हणजे तुम्ही आता त्याला इलिजिबल आहात. पण त्याच्यासाठी पण काही क्रायटेरिया असतो जो तुम्हाला फुलफिल करावं लागतं. जसं की आता नवीन एक आला आहे क्रिएटर मार्केट प्लेस. ठीक आहे, हे क्रिएटर मार्केट प्लेस आता तुम्ही बघा, इथे ऑप्शन बघता तुम्ही, ते पण माझे इलिजिबल झालेलं आहे. क्रिएटर मार्केट प्लेस इलिजिबल झाल्यानंतर तुम्हाला जायचं आहे पहिले अकाउंटमध्ये आणि तिथे तुम्हाला डिस्कवर प्रोजेक्ट वरती जाऊन क्लिक करायचं आहे. आणि डिस्कवर प्रोजेक्टमध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक इंटरफेस दिसेल. हे आहे ब्रँड्स डील. ठीक आहे, इथे विविध प्रकारचे ब्रँड डील्स आहे आणि तिथून ब्रँड डील्सला तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, इथे विविध प्रकारचे ब्रँड डील्स तुम्हाला दिसतील, इंटरनॅशनल आहेत, तर त्यांना तुम्ही जाऊन अप्लाय करू शकता, रिक्वेस्ट त्यांना पाठवू शकता आणि त्यांच्यासोबत तुम्ही ब्रँड डील क्रॅक करू शकता. तर अशा प्रकारे एक नवीन ऑप्शन आलेला आहे क्रिएटर मार्केट प्लेसचं. त्यासोबत ब्रँडेड कंटेंट तुम्हाला मिळते. ब्रँडेड कंटेंट हे तुम्ही जेव्हा अकाउंट बनवता आणि प्रोफेशनल तुमचं अकाउंट असतं तेव्हा तुम्हाला लगेचच ब्रँडेड कंटेंट हा ऑप्शन मिळून जातो. त्याच्यानंतर येते सबस्क्रिप्शनसाठी पण एक क्रायटेरिया असतो. त्यासाठी तुम्हाला 10,000 फॉलोअर्स लागतात, तेव्हा जाऊन ते सबस्क्रिप्शन तुम्हाला मिळतं. म्हणजे तुम्ही एक स्पेशल व्हिडिओ तुमच्या सबस्क्रायबरसाठी बनवू शकता आणि ते त्यासाठी तुम्हाला पे करतील. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे सबस्क्रिप्शन चालतं. तिसरा आहे गिफ्ट्स पण तुम्हाला जेव्हा तुमचे 500 फॉलोवर्स कंप्लीट होतात तुम्हाला हे ऑप्शन इलिजिबल होऊन जातं. आणि हे ऑप्शन पण तुम्हाला लोकांकडून जेव्हा तुम्ही रील्स बनवतात तिथे गिफ्ट्स ऑप्शन तुम्ही टाकू शकतात आणि कोणी त्या गिफ्ट्सवरती जाऊन तुम्हाला पे करू शकतं. आणि याची सगळी तुम्हाला जे पेमेंटचं स्ट्रक्चर आहे, तुम्हाला तिथे बँक अकाउंट तुमचं टाकायचं आहे, पे आउटमध्ये जाऊन तुम्ही सगळं ते करू शकतात. आणि जसे तिथे डॉलर्स किंवा पैसे जमतील तुम्ही तिथे पे आउटमध्ये जाऊन बघू शकता. तर हे काही मॉनिटायझेशन क्रायटेरिया आहेत इंस्टाग्रामच्या, जेणेकरून तुम्ही तिथून पैसा कमवू शकता. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कशा प्रकारचे रील्स बनवता, कंटेंट बनवता आणि तिथून पैसा कमवता. तर इंस्टाग्राम ह्या सगळ्या सुविधा देतात तुम्हाला पैसे कमवण्याच्या. पण सध्या भारतामध्ये बोनस हा ॲक्टिव्ह नाही आहे. बोनसवरूनही तुम्हाला एक इन्कम मिळू शकते, पण इंडियामध्ये सध्या तो ॲक्टिव्ह नसल्यामुळे भरपूर लोकांकडे तो ऑप्शन नाही आहे आणि बॅडेजचा पण खूप सगळ्यांना मिळत नाही. तर त्याच्यामुळे माझे पण हे 2 अजून ॲक्टिव्ह झालेले नाही आहेत. पण बाकीचे जे 4 मी तुम्हाला सांगितले आहे ते ॲक्टिव्ह झालेले आहेत. तर तुम्ही इंस्टाग्रामवर विविध प्रकारे पैसा कमवू शकता. एक तर ही मॉनिटायझेशन पॉलिसीने कमवू शकता आणि दुसरं आहे तुम्ही ब्रँडसोबत डील करू शकता किंवा प्रमोशन त्यांची करू शकता किंवा ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता, जे की मी करते. ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे तुम्हाला मीशो, ॲमेझॉन ह्यासारखे प्रोडक्ट तुमच्या चॅनलवरती टाकायचे आहे आणि तिथून लिंक शेअर करून तुम्हाला काही कमिशन मिळतं. अशा प्रकारे तुम्ही इंस्टाग्रामवरून पैसा कमवता. तर आजच तुम्हाला जर घर बसल्या पैसा कमवायचा आहे, ठीक आहे, तर आजच तुम्ही कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी सुरू करा. आणि ती कशी सुरू करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला गाईड करेल. तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की गाईड